संजय गांधी निराधार आंदोलन योजनेअंतर्गत जे लाभार्थी असो किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना किंवा जी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। कारण प्रत्येक लाभार्थी हाच प्रश्न विचारत आहेत की आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। कारण 30 ऑक्टोबर रोजी GR आला होता। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे येण्यात येणार आहे। करण्याबाबत हा GR आला होता व या संदर्भात सविस्तर माहिती सुद्धा सांगण्यात आली होती। किती जे काही मंजूर तरतूद आहे झालेली आहे, DBT खात्यात वर्ग केलेली निधी किती आहे, हे सर्व माहिती या GRच्या माध्यमातून आली आहे। तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका नागदे। तर महाराष्ट्र शासनांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा GR आला होता। तर ऑक्टोबर महिना संपला तरीही नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही जे काही अपडेट्स येत आहेत निराधार योजनेसंदर्भात ते कोणतेही अपडेट येत नाही। जी ऑफिशियल वेबसाईटवरती नोटिफिकेशन येते, आता साधारणतः गेल्या 3 ते 4 दिवस लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी होते त्यांच्या खात्यामध्ये DBT पोर्टलमार्फत ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा झाले होते व अपेक्षित होतं की ते झाल्यानंतर किंवा त्याचबरोबर जी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे किंवा हे पेन्शन वितरण सुरू होणार आहे। पण अजूनही वितरण सुरू झाले नसल्यामुळे नक्कीच इथे लाभार्थी आहे ते नाराज आहे, वाट पाहत आहे। कारण खरंच त्यांना गरज असते, जितकी लाडक्या बहिणींना गरज आहे त्याहीपेक्षा जास्त निराधार योजनेचे लाभार्थी आहे किंवा जे वृद्ध आहेत किंवा विधवा आहेत, दिव्यांग बांधव आहेत त्यांना गरज असते। त्याच्यामुळे हे टाइम टू टाइम पैसे येणे अपेक्षित होते। साधारणतः 5 ते 6 तारखेपर्यंत हे पैसे येण्याची शक्यता वर्तवली होती, परंतु हे लाभ वितरण झाले नसल्यामुळे नक्कीच इथे नाराज आहेत। DBT पोर्टलद्वारे आता लाडक्या बहिणींना हे पैसे लाभ मिळाले आहेत व आता अपेक्षित आहे की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा व्हावे। कारण ही नोटिफिकेशन इथे येते, तुम्हाला प्रत्येक वेळेस माहितीच आहे की जी sas.mahaet.org ही जी वेबसाईट आहे त्यावरती इथे मेसेज येतात व सांगण्यात येते की पुढील 2 ते 3 दिवस हे जे काही वेबसाईट आहे पोर्टलमध्ये DBT पोर्टलद्वारे पैसेचे वितरण सुरू होणार आहे, त्यामुळे हे वेबसाईट बंद राहणार आहे असं वगैरे मेसेज येतात। सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी आता तुम्ही नोंदणी केली असेल, हे सर्व प्रक्रिया झाली असेल तर या महिन्यात नक्कीच दिव्यांग बांधवांना जे वाढीव अनुदान आहे 2,500 रुपयाचे मिळणार आहे व जे बाकीच्या निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये वितरण होणार। तर आता अपेक्षित आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे जमा व्हायला पाहिजे आहे, वितरण व्हायला पाहिजे आहे। तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, कारण संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत ते वाट पाहत आहेत। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जर जमा झाले तर लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत येणार आहे। आणि दिव्यांग बांधवांना एकच की UDID कार्ड असो किंवा eKYC असेल तुम्ही केली नसेल किंवा तहसील कार्यालयामध्ये तुमची कोणते कागदपत्र राहिले असतील ते लवकरात लवकर त्या विभागामार्फत तिथे जमा करायचं आहे, जेणेकरून तुमचे जे वाढीव अनुदान आहे 2,500 रुपये पूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता पाहणार नाही, कारण ऑलरेडी त्यावरती व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता कोणते डॉक्युमेंट्स असतील, कोणते काम तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे। आणि काही प्रश्न असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।